सो गुड मॉर्निंग मंडळी, मी तुमचा लाडका प्रणित गावडे स्वागत करतो तुमचं माझं चॅनलवर, ज्याचं नाव आहे चिल विथ प्रणू. तर अजून काय नाही, अजून एक संडे, आज 7 तारीख आहे, रविवार आहे. चाललं बरं क्रिकेट खेळायला. माझ्या ब्लॉगवरती नुसतं क्रिकेट स्पेशल ब्लॉग दिसतं, अजून काय दिसणार. तुम्ही संडे असतो तेव्हा संडेला फक्त क्रिकेटच खेळायला जातो, कुठे फिरायला जात नाही, नाही तर मग काहीतरी वेगळं दाखवलं असतं. बघू इन फ्युचर दाखवेल कुठे फिरायला गेलं तर. आता सध्या क्रिकेट खेळायला झालं आहे. आज पण टुर्नामेंट आहे, आज मोठी टुर्नामेंट आहे JD बॅकर्सची. तर बघू कशी जाते टुर्नामेंट. आधी प्रॅक्टिसला जाऊ, सकाळी 7 वाजले. चलो प्रॅक्टिसला. आता आमच्या पोरं कोण येत आहेत मला नाही माहिती, मी चाललो प्रॅक्टिसला. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. चलो. सो मंडळी, आम्ही लोक आज 2 मॅच जिंकलो. आता डायरेक्ट एक ट्रॉफी भेटणार आहे आम्हाला. मी पहिल्या ट्रॉफीला हात धरला, पहिली ट्रॉफी भेटणार. पाच कुठे गेला, कुठची ट्रॉफी पहिली. आता सगळे जेवायला बसले इथे. सागर ते साहिल वगैरे ते सगळे प्लेयर बसलेत झाडाखाली बसले. ते जानकारीचं मंदिर आहे, तिथे टुर्नामेंट चालू आहे. JD बॅकर्सची भारी टुर्नामेंट आहे. त्यांनी जेवण वगैरे ठेवलं आहे, जर्सी पण ठेवली आहे. कुठे गेला हो, डब्बा कुठे करतात पाण्याचा डब्बा असतो, बॉटल आहे सोबती. तर आता जेवतोय. टोटल 12 टीम आहेत, 12 मध्ये 3 वर येणार. जेवला तिघांना ट्रॉफी आहे. पहिल्या यातून यांची टीम पहिली आली आहे, म्हणजे साहिल आणि वर्तकनगर हर्षलची टीम. आणि त्यानंतर दुसऱ्या येतो आमची टीम आली. तिसऱ्या येतो आता एक टीम यायची बाकी. आता बघू कोण येते. मग तिघांची होणार 3 प्राईज भेटणार. कॅश पण आहे. हा सुटत सेमीफायनलचा आणि ते लोक जिंकले टॉस. काय नाही, उचलायची होती, घाबरलेली. अरे माऊ थांब ना, आपली बॉलिंग चालू आहे ना. थांब 2 मिनिटं थांब. धावसंख्या हल्ली एक जिंकण्यासाठी 34 रन. साई 11 आणला. बंटी आपली पहिली ओव्हर घेऊन जातात. बंट्या पहिलाच बॉल आणि नक्कीच 34चा टार्गेट आहे. फटका बघूयात. 1 रन. तिथे पहिल्या ओव्हरमधील बंट्या मस्त चल. आणि अलेक्साच्या दिशेने 2 रन दुसऱ्या क्षेत्रात. वर झाली. चिल विथ पनूचा हा यूट्यूब चॅनल आहे. दगड काय घालतो तोंडात. पुन्हा मारण्याचा प्रयत्न होता अलेक्सच्या दिशेने. इकडे डबल रन धावले आहेत तिथे. आणि हा बघूया पंचांचा निर्णय इथे काय असेल. नाही, 2 रन कंप्लीट. 22 रन झाले, 3 बॉल. आणि ऑफसाईडच्या दिशेने ते मारलं. शेवटचे ओव्हर कॅप्टन SS स्पोर्ट्स गौरीश भोसले. बघूया 6 बॉल 7 रन. कोण हा सामना जिंकतो आणि कोण
फायनलमध्ये प्रवेश करतोय. तिथे जागृती स्पोर्ट्स बसले आहेत मस्त जेवण करून फायनलसाठी. तसेच जानकारीचा वंडरभाव आहे असं त्याला स्वतःला तो समजतो, पण तो नाही आहे असा ठेवूया. अक्षय पवार आणि हा नेक्स्ट साठी मारला फटका इथल्या झोन मध्ये सिंगल. फुलटॉस बॉल होता इथे मिस केला आहे दिवेशांनी. आत्ताच एक विकेट गेला. मॅच बंटी दाने मागे पकडला 6च्या इकडं. अतिशय उत्कृष्ट असा घमासा आणि दुसरा विकेट. स्टाईल आहे. 1 बॉल 3ची आवश्यकता. 1 बॉल 3, 1 बॉल 3. कंटाळून नाही बघ ना, सकाळी वाजता चिठ्ठी उचल बोललो, उचलली पळाली. एकदाच नेऊन तिला आंघोळ घालतात संध्याकाळी. वाडी वाडी तुझ्याकडे येणार वाडी. एक मिनिट लवकर रे. गणपती बाप्पा तर मी अक्षय गोरंपे साहेबांना त्यांना दादा वाडिक यांना सांगतो की त्यांनी ती ट्रॉफी जाऊन संजय कदम साहेबांना विनंती करतो त्यांनी बॅट देऊन त्यांचा पहिला नंबर आला. त्यांचा सन्मान करावा. उत्कृष्ट असं सकाळपासून खूप मेहनत घेतली जागृती स्पोर्ट्सनी आणि फायनलमध्ये प्रवेश करून ती फायनलची ट्रॉफी पटकावली आहे. सो मंडळी, आमचं सेकंड रँक आलेलं आहे. म्हणजे फर्स्ट प्राईज मारलं आहे ते जागृती स्पोर्ट्सने आणि सेकंड प्राईज आम्ही आलो आणि थर्ड आलो आहे साई 11 वर्तक नगर. तर हे बघा आता सगळे लोक इथे आलेले आहेत आपले आपले टीमचे ट्रॉफी घेऊन जानकारीच्या मंदिरात. हे जानकारीचं मंदिर आहे आई जानका देवीचं. येस, आता टीमचा फोटो चालू आहे, फोटो सेशन चालू आहे. मी ते लावतो 1 मिनिट. झोपू का मग आता? मी या साईडला वाढ चालू आहे. नको नको. गणपती बाप्पा मोरया. तर जानका देवीमध्ये आपली आज श्रद्धांजली चषक होतं 2025चं. तर साईलोन संघ हे सेमीफायनलमध्ये हारलेत, पण त्यांच्या पोलाड
उर्फ भरत यांना बेस्ट बॅट्समनचं प्राईज भेटले. तर त्यांना बघूया, आपण त्यांना विचारू. त्यांनी सकाळपासून खूप चांगली खेळ केली. एका मॅचला त्यांनी 4-6 मारले होते. बेस्ट बॅट्समन भेटल्यावर त्यांना कसं वाटतं त्यांना आपण त्याचं मनोगत बघूया. तर तुम्हाला कसं वाटतंय? मला लय बरं वाटतं. पहिल्यांदाच मला बेस्ट बॅट्समॅनचा ट्रॉफी भेटली आहे. मला लय वेळा चान्स नाही भेटला. लोकांना वाटत होतं की पोलार्ड कधीतरी खेळणार, पण ते दिवस कधी असा भेटला नाही. पण हर्षल चौधरी यांनी मला चान्स दिल्याबद्दल त्याचा मनपूर्ण धन्यवाद. आणि तसेच राधे सरकन्या त्यांनी पण मला लय हे केलेला की तू खेळू शकतो, पण चान्स नाही भेटल्यामुळे खूप हे झालं. आणि आजचं सांगायला गेलं तर बॉल एकदम टनाटन होते आणि असं वाटत होतं की बॉल फोडून टाकू, पण तसं झालं नाही आणि चांगला खेळलो. पण तुमच्या 6 मारण्यामागचं कारण काय असतं? म्हणजे तुम्हाला एवढी ताकद येते कुठून? 6 मारण्याचं कारण असं आहे की मला बॉल आला ना असं वाटतं की त्याला आरपार डायरेक्ट फोडूनच टाकू असं वाटतं. तर आपण आत्ताच पोलार्डचा मनोगत बघितलं आहे. तर सगळे लोक खूप चांगले खेळले. 1 मिनिट तुम्हाला अजून एका प्लेयरला दाखवतो. हा यावेळीचा मॅन ऑफ द सिरीज आहे. राईट भेटली त्याला मॅन ऑफ द सिरीजची. तुम्हाला काय बोलायचं? मॅन ऑफ द सिरीज भेटली तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय आणि सगळ्यांनी क्रिकेट खेळावं हीच माझी इच्छा आहे. सगळ्यांना सांगावून सगळे नीट क्रिकेट होऊन जाऊ द्या, सगळ्यांचं क्रिकेट नीट खेळू दे आणि सगळे आपल्याला सहकार्य करू दे. क्रिकेट याच्या पुढे अजून चांगलं खेळू दे पोरं. धन्यवाद धन्यवाद. तुला काय बोलायचं? हा त्या पिवळ्याचा लिंबू मला पाहिजे. ऐक मला एक शेवटचा प्रश्न विचारत होता. तुम्ही ऑल इंडिया ओपन मध्ये कधी दिसणार? थोडे जरा मला युट्यूब मध्ये तुम्हाला लाईव्ह बघायचे विवेक शेलरला 6 मारताना वगैरे. परत एकदा दिसू जरा 1-2 वर्ष मला बॅकअप करू द्या. मी कमबॅक करणार आहे लवकरच. मिळूया हो मंडळी. आता आम्ही लोक जिंकलेलो आहे. चाललोय घरी एरियामध्ये शास्त्रीनगरमध्ये. सगळे लोक खूप खुश आहेत. सेकंड प्राईज मारलं, रनर अप आहे. काय नाही, पुढच्या मारू फर्स्ट प्राईज. प्रॅक्टिस खूप चालू आहे आमची. बघा मागे ट्रॉफी येते एका गाडीवर, मागच्या गाडीवर ट्रॉफी येते. दिसेल थांबा दिसेल. आपली ट्रॉफी आपण कुठे घेऊन जाणार आहे? घरी. यस चिल. मग गाडी येते समोरून. मी एखाद्याने शूट करतोय. हां मोठं ब्लॉगर आहे. लवकर मोठं ब्लॉगर. हे बघा ही ट्रॉफी आहे आपली. आणि हे आमचे धुरंधर्स जे पुढे गाडी चालवत आहेत. साहिल खूप उत्कृष्ट त्यांनी बॅटिंग केली आज पहिल्याच मॅचला. जो तोडला ना समोरच्या बॉलरला, भाई मजा आली बघून. खुश हो गए हम लोग. हम लोंडा लोग उसी में खुश हो जात आहे. तर आता जाऊ एरियामध्ये आणि ट्रॉफीवर फोटो काढू, व्हिडिओ काढू. येस चिलमध्ये एकदम. ट्रॉफी भेटलेली आहे. यांची रिक्षा बंद झालेली आहे इथे बाब्याची. दादा झालं बोलून झालं. चला आता येशील तिथेच आहे. तर मंडळी आता आम्ही लोक चाललोय गणपती मंदिरात आपल्या. ट्रॉफी घेऊन फोटो काढायला ट्रॉफीवर. चलो कॅप्टन पण आलेला आहे. गाडीला इथे ना आतमध्ये. चलो जड ट्रॉफी. जे आरती चालू भजन चालू आहे. काय नाही, आपण जाऊ फोटो काढून आतमध्ये. बॅट ठेव ना. हे ठेव यांनू. ही बॅट काढून ठेव. ट्रॉफी कशी आहे? माईक
तर मंडळी यावेळीची टुर्नामेंट जी होती ती JD पॅकर यांनी भरवलेली, खूप उत्कृष्ट भरवलेली आणि बंट्याला त्यांचा बेस्ट बॉलर भेटलाय. तर बंट्याला म्हणूनच बघूया कसं वाटतंय बंट्याला. हे बघा ही ट्रॉफी जी बेस्ट बॉलरची JD पॅकरची. बोल रे जरा बोल. हा चल बोल, कसं वाटतं तुम्हाला आता ट्रॉफी जिंकून? मस्त वाटते. आणि या अगोदर पण तुला बेस्ट बॉलर खूप वेळा भेटले. फर्स्ट बेस्ट बॉलर भेटले. अरे वा, चांगली विकेट पण घेतली, खूप सारे विकेट पण घेतलेत. व्हिडिओमध्ये आलेत की नाही मला नाही माहिती, चेक करू आपण. बंट्याने कॅच वगैरे पण पकडल्या यांनी खूप साऱ्या, तर खूप चांगली. सो मंडळी, तर असा काय आजचा ब्लॉग होता क्रिकेट स्पेशल. आणि आज खरंच क्रिकेट स्पेशल झाला. ट्रॉफी मारली आम्ही लोकांनी, सेकंड प्राईज मारली. JD पॅकर्सने भरवलेलं उत्कृष्ट असं भरवलेली मॅच, खूप चांगली भरवलेली, मजा आली खेळून. अशीच टुर्नामेंट भरवत राहावं तुम्ही लोकांनी, आम्ही खेळत राहू. आणि सेकंड प्राईज मारलेला आम्ही लोकांनी. नंतर अंधार झाला, काळोख झाला, त्याच्यामुळे आमची बॅटिंगच्या वेळी बॉल दिसलेच नाही आणि आमच्या प्लेयरने मिस केले. 6 बॉलमध्ये 9 धावा पाहिजे होता. इझी रन चेस होता, पण काळोखात नाही दिसले बॉल, जास्त काय बोलू नाही शकत. एंट्रीचा कॉम्प्रो झाला, म्हणजे एंट्री नाही, प्राईस कॉम्प्रो झालेलं आहे. तिघांमध्ये 11,000 डिवाईड झालेले. ट्रॉफीसाठी खेळत होतं, पण पहिली ट्रॉफी भेटली असं जरा खुश झाले असं पुरा चालतं. तर अजून खेळत राहू असेच. प्रॅक्टिसनी खूप साथ दिली आम्हाला, खूप जणांनी प्रॅक्टिस केली सगळ्या आमच्या प्लेयर्सनी, त्यामुळे सगळे चांगले खेळले. असंच खेळत राहा, खूप मजा करू, अजून ट्रॉफी जिंकू. ही पहिली ट्रॉफी, अजून ट्रॉफी भेटत राहतील. बाय बाय, टाटा, सी यू, गुड बाय, गुड नाईट. आता झोप आली, 12 वाजून गेले. लास्टला शूट करायला आलो आणि आता झोपतो. चला बाय बाय, चिल.